आदरणीय इन्चार्ज आणि विविध क्षेत्रातील विद्यार्थी सर्वांचं स्वागत करतो। सर्वांना मनपूर्वक मृदा दिवसाच्या जागतिक मृदा दिवसाच्या शुभेच्छा देतो। आणि लगेच आजचा जो टॉपिक मला दिलेला आहे त्यावर मी सुरू करतोय। खरं म्हणजे ही मातीवर साऱ्या कृषीचा दारोमदार आहे, आपण सगळ्यांना माहिती आहे। आणि आताच आपण पाहिलेलं आहे, काय माझ्या पूर्वी वक्त्यांनी बोललेले आहे की मातीची सजीवता जपण्यासाठी किंवा मातीचे संरक्षण करण्यासाठी फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन जे रोमला आहे प्रत्येक वर्षी एक थीम देत असते आणि त्या थीमवर सारा जगभर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जाते आणि माती कशी जपावी आणि माती ही येणाऱ्या पिढीसाठी आपण जसं मागच्या पिढीपासून माती किंवा जमिनी घेतलेल्या आहेत त्यापेक्षा सुपीक आणि ज्यामध्ये जैविक विविधतेचं खूप काही जैविक विविधता आहे अशी माती जमीन आपल्या येणाऱ्या पिढींना कशी द्यायची हा या वर्षीचा थीम आहे। आणि आज जसं आपण इथे जमलेलो आहोत साऱ्या जगभर 5 डिसेंबर हा जागतिक माती दिवस, मातीची उपयुक्तता, माती ही किती मोलाची आहे अशा प्रकारची व्याख्याने होत आहेत। आणि या व्याख्यानाचाच एक भाग म्हणून मी मातीची सदिच्छा कशी जपण्यासाठी जैवविविधतेचे रक्षण कसे करता येईल यावर आपल्या समोर विचार मांडणार आहे। मित्रांनो, आपण जिथे उभे आहात किंवा आपल्या सृष्टीमध्ये ज्या ठिकाणी आपण उभे आहात एक जग आहे, मातीच्या वर एक जग आहे। या ठिकाणी आपण पाहत असतो विविध झाडं, फळाफुलांनी बहरलेली झाडं, शेत, नदी, डोंगरे आणि किलबिलणारे पक्षी असतात। असंच एक मातीच्या खाली सुद्धा जग आहे आणि हे मातीच्या खालचं जग सर्व जगाचं पोषण करतो शेतकऱ्यांच्या मार्फत, शेतकऱ्यांच्या माध्यमानं। शेतकरी या मातीमध्ये आपला दिवस रात्र खपवतो आणि या मातीमधनं अन्नधान्याचा पुरवठा साऱ्या जगाला करत असतो। आणि ही माती जी आपल्या पायाखाली आहे, आत्ताच मी म्हटलं की ही एक वेगळी सृष्टी आहे। या ठिकाणी लाखो म्हणत नाही मी कोट्यावधी जीवजाती हे राहत असतात आणि त्याच्यामुळेच आपण या मातीला जैविक म्हणतो। ही सजीव आहे, ही माती निर्जीव नाही आहे, ही सजीव आहे। आणि जोपर्यंत माती सजीव आहे तोपर्यंत सारं काही आहे। ज्यावेळेस माती निर्जीव होते आपण काहीही तिथे म्हणजे कोणतेही पीक आपण घेऊ शकत नाही। तर ही माती जीवित ठेवण्यासाठी आणि ही जीवित माती आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढींना देण्यासाठी आपण थोडासा प्रकाश मी या मातीवर किंवा मातीच्या जैवविविधतेवर टाकू इच्छितो। एक सायकल आहे, एक चक्र आहे आणि या चक्राच्या माध्यमानं सगळं जग चालते। मातीच्या वरचं जग सुद्धा चालतो आणि मातीच्या म्हणजे आपल्या पायाच्या खालचं सुद्धा एक सृष्टी चालत असते। आपण पाहतो की शेतकरी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतात आणि काही नैसर्गिकरित्या झाडं झुडपं गवत येत असतो आणि ह्या गवत झाडं झुडपं पिकं जेव्हा आपलं चक्र कंप्लीट करतात त्याचं काळी कचरा हा जमिनीत जातो। याला सूक्ष्म जीवाणू हे काळी कचरा गेलेल्या जमिनीत सूक्ष्म जीवाणू आपलं पोट भरतात। फक्त पोट भरणं त्यांचा उद्देश नाही आहे, ते आपलं स्वतःचं पोट भरतात आणि या व्यतिरिक्त या जमिनीमध्ये मोलाचं सेंद्रिय पदार्थ ऍड करतात। जी सेंद्रिय पदार्थ पिकाच्या माध्यमानं, पिकाच्या अवशेषाच्या माध्यमानं किंवा झाडांच्या अवशेषाच्या माध्यमानं जमिनीत जातात, मातीत जातात। ही सूक्ष्म जीवाणू या सेंद्रिय पदार्थांना विघटन करतात आणि या विघटन केल्यानंतर ही सेंद्रिय पदार्थ अन्नद्रव्यांच्या माध्यमानं पिकाला पुरविली जातात। आणि जेव्हा ही छोटी छोटी जीवाणू आपलं लाईफ सायकल कंप्लीट करतात, आपलं जीवनचक्र कंप्लीट करतात, ही जमिनीमध्ये तशीच मुरली जातात आणि याच्या माध्यमानं सुद्धा बरंच काही सेंद्रिय कार्बन जमिनीमध्ये ऍड होत असतो। या छोट्या छोट्या जीवाणूवर छोटी छोटी किडी, त्याच्यानंतर मोठी किडी, त्याच्यानंतर पक्षी आणि वेगवेगळे मॅमल्स मध्ये आपण सुद्धा येतो। आपलं पोट भरत असतो आणि आपण सुद्धा आपलं जीवन सायकल किंवा जीवनाचं चक्र कंप्लीट करत असतो।
आणि हे जे चक्र आहे त्याचा एक भाग मनुष्य सुद्धा आहे. आणि हे चक्र जोपर्यंत माती जीवित असेल तोपर्यंत चालेल. ज्यावेळेस माती मृत होईल किंवा मातीची आपण काळजी घेणार नाही, हा चक्र सुद्धा सगळ्याच्या सगळं डिस्टर्ब होईल. आणि सगळ्याचं सगळं चक्र चक्र डिस्टर्ब झाल्यानंतर तुम्ही कल्पना करू शकता की काय होणार. ज्यावेळेस जमिनीमध्ये उगवतो म्हणून आपण पीक पेरतो, ज्यावेळेस उगवणार नाही आणि पीकच येणार नाही, पैसे किंवा संपत्ती त्यावेळेस काहीच कामी येणार नाही. गरज आहे की आपण ज्या मातीमध्ये किंवा मातीच्या माध्यमानं आपलं पोषण होत आहे त्या मातीची काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि ही काळजी घेण्यासाठीच आपण जागतिक मृदा दिवस साजरा करत असतो. ही मराठीत माझ्या स्लाइड्स नाही आहेत, इंग्रजीमध्ये आहे. पण विविधता काय आहे, आताच मी बोललो की हे एक सृष्टी आहे. सृष्टीच्या वरचे जे जीवित आहेत इकोसिस्टीम मध्ये, सृष्टीमध्ये, त्यांना तर आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो, पण आपल्या पायाच्या खालती जमिनीमध्ये जे विविध प्रकारचे जीवजंतू आहेत, काही मोठ्या साईजचे असतात, काही लहान साईजचे असतात, यांना जैवविविधता म्हणतो. जितकी जैवविविधता जास्त असेल तितकं जमिनीमध्ये अन्नद्रव्य पुरवठा करण्याची शक्ती सुद्धा जास्त असेल. आणि जमिनीमध्ये फक्त अन्नद्रव्य पुरवठा करण्यासाठी ही सूक्ष्म जीवाणू कार्यरत असतात. आणि आम्ही सायन्सच्या भाषेत त्यांना ड्रायव्हर्स म्हणतो की हे अन्नद्रव्य पुरवठा करणारे ड्रायव्हर्स आहेत. पिकांना अन्नद्रव्य पुरवठा करणारे हे ड्रायव्हर्स आहेत. जोपर्यंत ड्रायव्हर गाडी चालवतो, गाडी चालत असते. आणि ज्यावेळेस ड्रायव्हर गाडी बंद करतो त्यावेळेस सगळं आपलं प्रवास सुद्धा संपतो. आणि ही ड्रायव्हर्स प्रत्येक न्यूट्रिएंट किंवा अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध करून देत असतात. हे फक्त सूक्ष्म जीवाणूच नाही. आता मी जसं उल्लेख केला पाठ्यामागच्या स्लाइडमध्ये की ही मोठी सुद्धा असू शकतात, छोटी सुद्धा असू शकतात. आपण सर्प पाहता किंवा विंचू पाहता, आपल्या दृष्टीनं जरी ते त्रास देणारे असले तरी सृष्टीच्या दृष्टीनं ही जीव ज्यांचा समावेश जैवसृष्टीमध्ये येतो, जैवविविधतेमध्ये येतो, ह्यांचा समावेश सुद्धा गरजेचा आहे. तुम्ही पाहत असाल की उंदरं होतं शेतामध्ये आणि त्यांना साप खातो. साप असलं की त्या ठिकाणी ईगल, ज्याला आपण पक्षी म्हणतात, मोठे पक्षी, त्या सापाला सुद्धा खातात. आणि मोठ्या पक्ष्यांना दुसरी जनावरं खातात किंवा दुसरे पक्षी खातात. अशा प्रकारचं चक्र हे जैवविविधतेचं कंटिन्यू चालू असतो. आणि ही जैवविविधता जमिनीवरची सुद्धा आणि जमिनी खालची सुद्धा आपण जपायची गरज आहे. असे विविध प्रकारचे किडे आणि विविध प्रकारचे छोटे मोठे जे डोळ्यांनी दिसतात, जे दिसत नाहीत, त्यांना आपण अनुभवत असतो, पाहत असतो. ही मी आता जी स्लाइड टाकलेली आहे, आपण पाहत असाल की एक किडा आहे आणि तो फक्त शेण असतो त्याचे गोळा करत असतो आणि तो नेत असतो. आणि आपल्या जो जिथे त्यांनी वास्तव केलेले असतात त्याच्या भेगा असतात, त्यात हे गोबरचे किंवा शेणाचे गोळे ठेवत असतो. हे सगळं चक्र जे चाललंय ते फक्त त्याच्या उपजीविकेसाठी नाही आहे. तेव्हा यांचं लाईफ सायकल संपत आहे. या जैवविविधतेमध्ये प्रत्येक घटकाचं जेव्हा लाईफ सायकल किंवा जीवनचक्र संपतो, तो काही ना काही देऊन जातो. आणि हे छोटे छोटे किडे सुद्धा आपल्या सृष्टीला किंवा मातीला किंवा जमिनीला बरंच काही देऊन जातात. काय असतंय एक बेनिफिट्स डायव्हर्सिटी, म्हणजे या जैवविविधतेचे फायदे काय आहेत, बेनिफिट्स काय आहेत. एक तर इकोसिस्टीम स्टेबल असते, म्हणजे जी सृष्टी आहे ती स्टेबल असते, चलबिचल होत नाही. एकाचं प्रमाण खूप वाढलं, एक उदाहरण देतो की एका शेतामध्ये सर्प खूप वाढले तर डेफिनेटली ही जमिनीवरची जी सृष्टी आहे ती डिस्टर्ब होणार. आणि विविध प्रकारचे त्यांना सर्पांना खाणारे, विंचूंना खाणारे पक्षी जेव्हा असतील तिथे, तर डेफिनेटली हे बॅलन्स राहील, इकोसिस्टीम आपली सृष्टी ही स्टेबल राहील. दुसरं काही वेळेस असतो की आपण माणूस हाच फक्त असा आहे की तो सर्वांच्याकडनं फायदा घेतो आणि तो दुसऱ्यांना फायदा देत नाही. मी असो की आपण मातीकडनं आपल्या उपजीविकेसाठी फायदा घेत असतो, पण त्या फायदा घेण्यामध्ये आपण कित्येक वेळेस या सृष्टीला किंवा या
पर्यावरणाला धोका सुद्धा निर्माण करतो. जर ह्या आपण काही असं कार्य केलं ज्यामुळे पर्यावरणाला या सृष्टीला धोका होत असेल, अशा ठिकाणी जर डायव्हर्सिटी असेल किंवा जैवविविधता असेल, जास्तीत जास्त जैवविविधता असेल, तर ह्या जैवविविधतेमुळे पुन्हा सृष्टी जर डिस्टर्ब झाली असेल, पर्यावरण जर डिस्टर्ब झाले असेल, तर या जैवविविधतेमुळे पर्यावरणाला जो धोका असतो तो जैवविविधतेमुळे टाळता येतो किंवा टळतो. जितकी जैवविविधता जास्त असेल तितका जो आहे माती असो, जमीन असो किंवा पर्यावरण असो, पुन्हा त्याच्या आपल्या पूर्व कंडिशन मध्ये येण्यास मदत होते. आपण जैवविविधता म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारच्या जैवविविधता असतात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू, विषाणू, पक्षी, फुलं, झाडं असतात. ही 3 उदाहरणं मी इथे टाकलेली आहेत जैवविविधतेची. आपण पाहाल की फॉरेस्ट असेल, इथे खूप पाऊस पडतो, अशा ठिकाणी वरची जी जैवविविधता आहे ती वेगवेगळ्या प्रकारचे झाडं असतील, झुडपं असतील, फुलं देणारी, आणि या ठिकाणी जो जमिनीमध्ये किंवा मातीमध्ये जीवाणू, विषाणू किंवा छोटी मोठी किडी किंवा मोठी पक्षी यांची जैवविविधता खूप जास्त असते. आणि त्याचमुळं त्या फॉरेस्टमध्ये किंवा जंगलामध्ये ज्या ठिकाणी भरपूर असा पाऊस पडतो त्या ठिकाणची जमीन सुद्धा सुपीक असते. दुसरं उदाहरण टाकलेलं आहे की काही अशी आपल्याकडे अशी जंगलं आहेत त्या ठिकाणी ड्राय जास्त असतो, पाऊस खूप कमी पडतो. पाऊस खूप कमी पडतो, पीक पाणी खूप कमी येतं. अशा ठिकाणी जनावर एक एक प्रकारची, 2 प्रकारची किंवा काही निवळक प्रकारची जनावरं किंवा निवळक प्रकारची बायोडायव्हर्सिटी या जैवविविधता दिसते. त्या ठिकाणी जैवविविधतेची कमतरता असते, त्यामुळे जमीन सुद्धा सुपीक नसते, डेझर्ट असतात. ह्याला ह्याला कारणीभूत सुद्धा वातावरण सुद्धा आहे, तिथला येणारा पाऊस सुद्धा आहे, वेगवेगळी कारणं आहेत. पण ही एक जैवविविधतेचं उदाहरण आहे. आणि तिसरी जैवविविधता आपण पाहतो की पाण्यामध्ये, समुद्रामध्ये, नद्यामध्ये जी जैवविविधता आपल्याला आढळते किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मासे पाहिलं असेल तुम्ही की लोक वेगवेगळ्या कलरची मासे आपल्या दिवाणखान्यामध्ये सजवून ठेवतात. अशी ही वेगवेगळी प्रकारची मासे आपण डोळ्यानं पाहतो. पण ह्या समुद्राच्या अंतर्भागात सुद्धा काही प्रकारची वनस्पती येतात आणि वनस्पती आपली जाळं निर्माण करतात. आणि वनस्पतीच नाहीत तर या ठिकाणी सुद्धा जीवजंतू आपलं जीवन जगत असतात. त्या वेगवेगळ्या प्रकारच्या बायोडायव्हर्सिटीज आहेत किंवा जैवविविधता आहे. आणि सर्वांची जपवणूक करणं हे माझं, आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. काय आहे की या मातीच्या बाबतीत जर बोलायचं असेल किंवा मातीच्या जैवविविधते बाबतीत फक्त बोलायचं असेल, डिफरंट काइंड ऑफ ऑर्गॅनिझम. आपल्याला माहिती आहे की आज सायन्स आणि टेक्नॉलॉजीनी आपण म्हणतो की खूप मोठा प्रवास केलेला आहे आणि सायन्स आणि टेक्नॉलॉजी खूप डेव्हलप झालेली आहे. पण आपल्याला सांगायला हरकत नाही की आम्ही आज जे मातीमध्ये जे ऑर्गॅनिझम्स असतात किंवा जीवाणू असतो, 99% आजपर्यंत आपल्याला माहिती नाही की काय आहे. फक्त 1% मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा जीवाणू, विषाणू हे आपण लॅबोरेटरीमध्ये किंवा प्रयोगशाळेमध्ये पाहू शकलो किंवा मायक्रोस्कोपच्या खाली आपण त्यांचं स्ट्रक्चर बघू शकलो. बाकी 99% अनएक्सप्लोर्ड आहे, आपल्याला माहिती नाही. पण ईश्वर त्याची काळजी घेत असतो आणि याचं चक्र कंप्लीट करत असते. आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा सूक्ष्म जीवाणू, विषाणू, बुरशी हे वेगवेगळ्या प्रकारची कार्य करत असतात जमिनीमध्ये. आणि हे वेगवेगळे कार्य हे आपणासाठी बेनिफिशियल असतात. किंवा हे जमिनीमध्ये जे सूक्ष्म जीवाणू, विषाणू आणि मी आता म्हटलं बुरशी किंवा कीटक, हे जे आपलं फंक्शन किंवा कार्य करत असतात, त्याच्यामुळे जमिनीला सजीवता मिळते आणि सजीवतेमुळेच जमिनीला सुपीकता मिळते आणि सुपीकतेमुळेच आपल्याला पिकांचं उत्पादन मिळतं. दुसरं काही जसं आपण मी आता बोललो तुम्हाला की आपण जमिनीच्या वर राहतो आणि इथे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची इंटरॅक्शन्स असतात, एकमेकात आपण रिॲक्ट होतो. काहींचा स्वभाव हा एकदम चांगला असतो आणि काहींचा रागीट असतो, काहींचा वेगवेगळ्या प्रकारची, आणि ते एकमेकाबरोबर जेव्हा रिॲक्ट होतात, जशी इथे सुद्धा रिॲक्शन होते जमिनीमध्ये सुद्धा
हे सूक्ष्म जीवाणू एक दुसऱ्याशी रिॲक्ट होत असतात आणि या रिॲक्शनमुळे ईश्वराचा नियम आहे की या रिॲक्शनमुळे मनुष्याला फायदा होतो. रिॲक्शन वेगवेगळ्या प्रकारची आहे, पण ह्याच्यामुळे जमिनीला किंवा जमिनीचा समतोल राखायला फायदा होतो. आणि या सूक्ष्म जीवाणूवर किंवा जमिनीच्या आत असलेल्या जैवविविधतेवर मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस, नांगरणं, वखरणं किंवा विविध प्रकारची पिकं घेणं, पाणी देणं, ह्याचा परिणाम होत असतो. तो परिणाम वेगवेगळ्या प्रकारचा असू शकते. मी येणाऱ्या स्लाइडमध्ये ते टाकलेलं आहे की मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस, शेतकरी जेव्हा नांगरतो त्याचा परिणाम जैवविविधतेवर वेगळा असेल, शेतकरी जेव्हा वखरतो त्याचा परिणाम जैवविविधतेवर वेगळा होतो, आणि शेतकरी जेव्हा कोळपतो त्याचा परिणाम जैवविविधतेवर वेगळा असतो. जेव्हा शेतकरी बीडीसाईड टाकतो, तण नियंत्रके टाकतो किंवा पेस्टिसाइड टाकतो, कीटकांसाठी नियंत्रण करण्यासाठी केमिकल्स टाकतो, त्याचा विपरीत परिणाम हा जमिनीवर, मातीवर होत असतो. आणि हे सगळ्यांचे परिणाम काहींचे चांगले असतात आणि काहींचे जैवविविधतेच्या दृष्टीने हे चांगले नसतात. ते पण आपण आज डिस्कस करणार आहोत. मी आत्ताच बोललो की ही जैवविविधता किंवा डायव्हर्सिटी किंवा बायोडायव्हर्सिटी जी सॉइल ऑर्गॅनिझमची आहे किंवा जीवाणूंची, विषाणूंची, जे ऑर्गॅनिझम आपल्याला डोळ्याने दिसत नाहीत किंवा डोळ्याने दिसतात, त्याची विविधता जी आहे ती काही प्रकारमध्ये आहे. पण त्यांना साईज, तो मोठा आहे की छोटा आहे, तो डोळ्याने दिसतो की दिसत नाही, ह्याच्या प्रमाणे आपण डिस्ट्रीब्युशन करतो किंवा ग्रुप्स करतो. त्यांच्या स्पेसिस, जाती सुद्धा असतात. मी आता बोललो बॅक्टेरिया आहे, ह्याची जात वेगळी, बुरशी आहे, जीवाणू आहे, विषाणू आहे आणि बुरशी आहे, वेगवेगळ्या जातीचे आहे आणि हे वेगवेगळे कार्य करत असतात. आणि तिसरं जे ग्रुप करण्याचं एक पॉइंट आहे, फंक्शन, ते करतात काय, मातीमध्ये, जमिनीमध्ये ते कोणतं कार्य करतात, आणि हे कार्यावर सुद्धा आपण त्याचं ग्रुप किंवा किंवा विभाजन करत असतो. हे बघा, एक छोटंसं चित्र दिलेलं आहे, सर्वांनी पाहिलेलं आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम लार्ज साईजचे असतात, 2 मिलीमीटर पेक्षा जे जास्त असतात, ते मला आपल्याला डोळ्यांनी दिसतात किंवा आपण शेतात फिरत असताना अनुभवत असतो. हे मॅक्रो म्हणतो किंवा मोठ्या साईजची. एक मिडल साईजची असतात, त्यांचं साईज असते 2 ते 0.2 मिलीमीटर. पहा, एक कोळी दाखवलेलं आहे मी या चित्रामध्ये, कोळीचं चित्र आहे इथे. हे सुद्धा आपल्या निदर्शनाला येत असतात. आपण शेतामध्ये जेव्हा चक्कर मारतो, अशा छोट्या छोट्या या कोळी किंवा दुसऱ्या प्रकारचे कीटक आपल्याला दिसत असतात. त्याला आपण मिडल साईजची म्हणतात, त्याचं साईज 2 ते 0.2 आहे. पण काही मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा जीवाणू, विषाणू, बुरशी अशी असतात जी 0.2 मिलीमीटर पेक्षा साईजनं कमी असतात आणि ती आपल्याला आपल्या उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. त्यांना आपण मायक्रो किंवा स्मॉल ऑर्गॅनिझम्स म्हणतो, मायक्रो ऑर्गॅनिझम, सूक्ष्म जीवाणू असं म्हणतो. आणि त्यासाठी मायक्रोस्कोप किंवा सूक्ष्मदर्शक आपल्याला लागतोय. तर अशी प्रकारची साईजवर हे डिस्ट्रीब्युशन किंवा साईजवर जमिनीमध्ये जे छोटी मोठी किडे असतात किंवा जीवाणू असतात त्यांना आपण विभाजन करत असतो. एक सुंदर चित्र सापडलं की एक सँडी सॉइल किंवा अशी जमीन जी एकदम खडकाळ आहे, अशा ठिकाणी जेव्हा ऑर्गॅनिक मॅटर किंवा सेंद्रिय पदार्थ असतात, तर गांडूळ आपलं जीवन जगत असतात. आणि ही गांडूळीची विष्ठा आहे. आपण गांडूळ शेतकऱ्यांचा मित्र म्हणतो. आणि ही गांडूळीची विष्ठा जी असते, आम्ही लॅबोरेटरीमध्ये अनालिसिस करत असतो, त्याच्यामध्ये खूप प्रकारची अन्नद्रव्य, खूप प्रकारची विटामिन्स सुद्धा असतात. आणि अशी अशी काही संप्रेरके असतात किंवा पिकांना जे वाढ करणारी द्रव्य असतात की आपण साध्या मातीमध्ये त्याला अनुभवू शकत नाही. फंक्शन वेगवेगळे मी आत्ताच बोललो की काही जीवाणू किंवा ॲनिमल्स, व्हर्टिब्रेट, त्याला पाठीचा कणा असतो, त्याला आपण व्हर्टिब्रेट, उदाहरण स्नेक आहे, माईस आहे, ही अशा प्रकारची जी आपल्याला आहे ती सुद्धा या मातीमध्ये आपल्याला दिसतात. आणि ते सुद्धा आपल्या जैवविविधतेच्या प्रकारामध्ये मोडतात. जितकी जैवविविधता या व्हर्टिब्रेट मध्ये जास्त असेल, मी आत्ताच बोललो की ती जमिनीमध्ये सुपीकता सुद्धा जास्त असेल. काही प्रकारचे अँट्स, मुंग्या, किडे, हे सुद्धा आर्थ्रोपॉड्स मध्ये मोडतात. आणि आता बोललो अर्थवर्म आहेत, काही ठिकाणी आपण गोगलगाया पाहत असतो, काही ठिकाणी स्लग्स पाहत असतो. ही चित्र पहा, एक पॅरासाइटिक नेमॅटोड इन इन्सेक्ट लार्वा, इन्सेक्टची लार्वा आहे आणि त्याच्या पोटामध्ये पॅरासाइटिक नेमॅटोड आहे. एक प्रिडेटरी नेमॅटोड किंवा
माउथ पार्ट ऑफ बॅक्टेरिया फीडिंग ऑन निमॅटोड. हे निमॅटोडवर एक बॅक्टेरिया सुद्धा जगत असतात. आज मी आताच बोललो तुम्हाला, टेक्नॉलॉजी आणि सायन्स खूप पुढे गेलेला आहे. त्याच्यामुळे हे आपण छोटी छोटी सुद्धा गोष्टी आपण पाहू शकतो आणि आज पाहण्यासाठी फॅसिलिटीज सुद्धा आपल्याकडे आहे. आणि जसं आता बोललो की वेगवेगळ्या प्रकारच्या अल्गी असतात किंवा शेवाळं असतात आणि हे शेवाळं सुद्धा जमिनीमध्ये मातीसाठी अन्नद्रव्यांचा पुरवठा करीत असतात. ही वेगवेगळ्या प्रकारची निळी हिरवी शेवाळं ही भात उत्पादकांना खूप फायदेशीर असतात. हे अटमॉस्फिअर मधलं किंवा वातावरणातील नत्र स्थिरण करतात आणि जेव्हा त्यांचं जीवनचक्र संपत आहे, ते जेव्हा जिवंत असतात नत्र स्थिरीकरण पिकाला पुरवठा करत असतात. पण त्यांचं जेव्हा जीवनचक्र संपत आहे, हे अल्गी किंवा शेवाळ जमिनीमध्ये ऍड होतात आणि यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. तशाच प्रकारचे दररोजचा आपला अनुभव आहे की आपण ही जी नोडल्स येतात लेग्युम्सवर किंवा डाळवर्गीय पिका द्विदल पिकाच्या मुळावर ज्या गाठी येतात, ते आपल्याला वातावरणात असलेलं 76% नत्र आपण बिलकुल वापरू शकत नाही. पण इनडायरेक्टली या नोडूलमध्ये किंवा या ग्रंथीमध्ये वातावरणातलं नत्र स्थिर केला जातो आणि हे स्थिर केलेला नत्र पिकाला पुरवठा केला जातो. त्या माध्यमाने जे डाळीमध्ये प्रोटीन असतात ते मिळतात आणि ही प्रोटीन डाळीच्या माध्यमाने आपण खातो. म्हणजे वातावरणात असलेलं 76-78% नत्र आपण डायरेक्ट न घेता इनडायरेक्ट या मुळांच्या ग्रंथीवरून किंवा नोडल्स मधनं आपल्याला माणसाला जनावरांना पुरवठा होत असतो. सर्वात सुंदर असं जे भाग असेल जमिनीचं मातीचं, तो म्हणजे रायझोस्फिअर. हा रायझोस्फिअर म्हणजे हा भाग 2 मिलीमीटर मुळापासून 2 मिलीमीटरवर असणारे ज्या मातीचा भाग असतो त्याला आम्ही रूट रायझोस्फिअर म्हणतो. हा रायझोस्फिअर किंवा इथली जमीन किंवा इथली माती ही इतकी फर्टाईल असते, सुपीक असते. या ठिकाणी सर्वच प्रकारचे जीवाणू असतात, सर्वच प्रकारचे अन्नद्रव्य असतात, सर्व प्रकारच्या विटामिन्स जे लागतात पिकांना आणि पीक पोषणासाठी जे काही लागतं ते या 2 मिलीमीटर अंतरावर जमीन माती मुळापासून 2 मिलीमीटरची अंतरात असणारी त्याचा शर्करा सुद्धा, शुगर असतात, लिपिड्स असतात आणि भरपूर प्रमाणचे जीवाणू, विषाणू आणि बुरशी इथे वास्तव्य करत असतात. कारण त्यांना तिथे भरपूर असं कार्बन मिळतो, भरपूर असं खायला मिळतो आणि ते जेव्हा आपलं लाईफ सायकल कंप्लीट करतात ते जमिनीला आपलं आपलं शरीर देऊन जातात आणि शरीराच्या माध्यमानं जमिनीमध्ये कार्बन आणि विविध प्रकारचे अन्नद्रव्ये पिकासाठी पुरवठा करत असतात. पुन्हा पहा की आपण हे सुद्धा काही डोळ्यांनी पाहता येते, काही डोळ्यांनी पाहत नाही. एक एम फंगस आपण पुढे डिस्कस करूया. याला आपण एक प्रकारची मायकोरायझा बुरशी आहे. आज शेतकरी आज मायकोरायझा बुरशीचं सुद्धा डिमांड करतोय. त्याच्या बाबतीत मी नंतर बोलतो. पण ही वेगवेगळ्या प्रकारची अमिबा आपण ऐकलं असेल की काही काळापूर्वी अमिबाचं प्रमाण पिण्याच्या पाण्यामध्ये येत होतं आणि डायरिया किंवा संडास व्हायची. पण अमिबा सुद्धा हा जैवविविधतेमध्ये मोडतो आणि ह्याची सुद्धा ह्या सृष्टीला गरज आहे. वेगवेगळ्या प्रकारची ईस्ट, मोल्ड, मशरूम आपण पाहत असाल की आज आपण मशरूम बाजारात सुद्धा मिळायला लागले की अशी काही मशरूमच्या जाती आहेत या जमिनीचा एक भाग आहे, जैवविविधतेचा एक भाग आहे, ते आपण अन्न म्हणून वापरतो. ही प्रोटीन एनरिच्ड मशरूम या ठिकाणी व्हेजिटेरियन पीपल्स असतात किंवा जे लोक मांसाहार करत नाहीत, अशा ठिकाणी जेव्हा प्रोटीनची गरज भासते त्यावेळेस विविध प्रकारचे मशरूम जे शेतकरी सुद्धा ग्रो करायला लागले, शेतकरी सुद्धा घ्यायला लागला. ही मशरूम आपल्याला प्रोटीनचा पुरवठा करत असतात, पर्टिक्युलरली शाकाहारी लोकांमध्ये. आणि हा सुद्धा मातीच्या किंवा जमिनीच्या जैवविविधतेचा एक घटक आहे. त्याच्यानंतर आता मी बोलत होतो की काही कीटक आपल्याला दिसतात जी 0.2 मिलीमीटर पेक्षा कमी असतात, ती आपल्याला दिसत नाही आणि त्यामध्ये आहे जीवाणू, विषाणू आणि एक ऍक्टिनोमायसिट्स एक प्रकारचं फंगाय किंवा बॅक्टेरियाचा प्रकार दोन्ही मिळेल. कारण याला फिलामेंट असतात, दिसत आहेत आपल्याला फोटोमध्ये. ते जमिनीमध्ये जातात आणि जमिनीमध्ये जाऊन आपला विविध प्रकारची आम्ल ती सिक्रीट करत असतात. या आम्लामुळे जी अन्नद्रव्य किंवा अन्न घटक पिकाला उपलब्ध होत नाही
ती सुद्धा उपलब्ध करून दिल्या जातात। आणि बॅक्टेरिया तर आपण पाहतोय किंवा विविध प्रकारच्या बॅक्टेरिया, मी काही नावं सांगतो जी तुम्हाला परिचित आहे, शेतकरी बंधूंना परिचित आहेत, विद्यार्थ्यांना सुद्धा परिचित आहे। ते आहे रायझोबियम। आता आता आम्ही पाहिलेले आहे की मुळाच्या गाठीमध्ये, ग्रंथीमध्ये, मुळावर येणाऱ्या ग्रंथीमध्ये रायझोबियम नावाचा एक जीवाणू असतो, जो वातावरणात असलेला 76% जो नत्र असतो तो स्थिर करतो, पिकांना पुरवठा करतो, पीक भरभराटीची येतात आणि जेव्हा त्यांचं लाईफ सायकल संपतो अन्नद्रव्य जमिनीमध्ये सोडून जातात। अशाच प्रकारचं दुसरं घटक आहे ॲक्टिनोमायसिटीस। हे ॲक्टिनोमायसिटीस आज एक्सप्लोर झालेलं नाही, पण संशोधन होत आहे की ॲक्टिनोमायसिट सुद्धा जैविक खताच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देता येतील। काही काळात थोडंसं संशोधन बाकी आहे, संशोधन झाल्यानंतर ही ॲक्टिनोमायसिट अशी आहेत की रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, अझोस्पिरिलम आणि वेगवेगळी पीएसबी, पोटॅश सोल्युबलायझर, झिंक सोल्युबलायझर ह्याच्यापेक्षा सुद्धा जास्त अन्नद्रव्य पुरवठा करणारी ॲक्टिनोमायसिट शास्त्रज्ञांनी आयडेंटिफाय केलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये जैविक खताच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ह्याचा सुद्धा पुरवठा करण्यात येईल। काय असते मातीमध्ये? एक हेल्दी सॉइल किंवा जी जमीन किंवा जी माती, ज्याला आपण हेल्दी म्हणूया, विविध प्रकारच्या अगणित वर्टिब्रेट्स ॲनिमल्स आहेत, म्हणजे ज्यांना पाठीचा कणा असतो, अशा प्रकारची जनजाती या जमिनीमध्ये आहे। सेव्हरल स्पेसीज ऑफ अर्थवर्म, कितीतरी गांडुळाच्या कितीतरी जाती आहेत। आपण वर्मी कंपोस्टिंग साठी एक जात वापरतो मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये त्याला म्हणतो इसेनिया फोर्टिडा। पण अशी चपटी गांडुळं, लांबूक गांडुळं, छोटी गांडुळं, लाल कलरची गांडुळं, ब्राऊन कलरची गांडुळं, काळ्या कलरची गांडुळं, अशी कितीतरी स्पेसीज गांडुळांची या जमिनीमध्ये वास्तव करत असतात आणि जमीन भुसभुशीत करतात आणि ते जमीन माती खातात। आणि जेव्हा विष्ठा टाकतात, ही विष्ठा न्यूट्रिएंट इनरिच्ड असते, म्हणजे याच्यात अन्नद्रव्यांचा, विटामिन्सचा खूप अशी मात्रा असते जी पिकांना पुरवठा केली जाते। विविध प्रकारचे इन्सेक्ट असतात, विविध प्रकारच्या जनजातीच्या कोळी असते, निमॅटोड्स असतात, बुरशी असतात आणि लास्टला मी सांगतो थाउजंड्स ऑफ स्पेसीज ऑफ बॅक्टेरिया आणि ॲक्टिनोमायसिट। बॅक्टेरिया आणि ॲक्टिनोमायसिटच्या इतक्या स्पेसीज किंवा इतक्या जनजाती आपल्या पायाखाली, आपल्या जमिनीमध्ये असतात की ज्यांना आपण आज मोजू शकलो नाही। मी उल्लेख केलेला आहे की आज सायन्स आणि टेक्नॉलॉजी किती जरी प्रगती केली असेल, फक्त 1% बॅक्टेरिया आपल्याला जमिनीतली माहिती आहे, ज्यांचा उपयोग कदाचित ॲक्टिनोमायसिट्स फंगायचा उपयोग शेतकऱ्यांना माहित असेल की अँटीबायोटिक जे डॉक्टर देतो त्या निर्मितीसाठी सुद्धा या फंगा, बॅक्टेरिया आणि ॲक्टिनोमायसिट्सचा वापर केला जातो। आणि वेगवेगळ्या प्रकारची अँटीबायोटिक्स, मुलांसाठी वेगळी, मोठ्यांसाठी वेगळी, वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांसाठी वेगळी अँटीबायोटिक्स ही बॅक्टेरिया, ॲक्टिनोमायसिट्स आणि फंगाय किंवा बुरशी हे निर्माण करण्यास मदत करतात। आणि ही अँटीबायोटिक्स आपण आपलं आरोग्य चांगलं राखण्यासाठी वापरत असतो। म्हणजे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा ही जमिनीत असलेली सृष्टी किंवा जमिनीत बहरत असलेली सृष्टी ही आपल्या आरोग्याचं सुद्धा रक्षण करत आहे। एक काळ होता की अँटीबायोटिक्स नव्हता, मी जास्त मागे जात नाही, महात्मा गांधीजींचा काळ आपण जर इतिहास पाहिला तर महात्मा गांधीजींना एक वेळेस थोडेसे बिमार झाले आणि त्यावेळेस त्यांना अँटीबायोटिक्सची गरज भासली। आपण ऐकलं असेल की पेनिसिलिन वगैरे, पेनिसिलिनचं नाव ऐकलं असेल, आता तर खूप आलेली आहे। पण त्या काळी त्यांना लंडनहून अँटीबायोटिक्स आणावं लागलं आणि त्या रोगाला, म्हणजे गांधीजींना जे रोग झालं होतं त्या रोगासाठी लंडनहून अँटीबायोटिक्स आणावं लागलं। आता तर सुसुळाट आहे आणि ही अँटीबायोटिक जी निर्मिती केली जाते त्याच्यासाठी सुद्धा जमिनीत असलेली सूक्ष्म सृष्टी रिस्पॉन्सिबल आहे। एक छोटस टेबल टाकलेलं आहे, खूप पाहिलं असेल आपण, ही एक जमीन आहे किंवा माती आहे, त्यात काय किती असू शकते 1 एकरामध्ये। आणि हे LBS म्हणजे अगोदर केजी, किलोग्राम येण्याच्या अगोदर पाऊंड होतं। किती पाऊंड एकरामध्ये? एक, जर चांगली जमीन असेल, सुपीक जमीन असेल तर 1 एकरामध्ये 100 ते 1,500 पर्यंत गांडूळ असतात। माइट्स ज्याला आपण कोळी म्हणतो 5 ते 150, निमॅटोडच्या म्हणजे हे एक प्रकारचं जीवाणू आहे 10 ते 150, प्रोटोझोआ 20 ते 200, खाली या ज्यांना आपण ओळखतो बुरशी, फंगाय 1000 ते 15,000
बुरशीच्या जाती असतात 1 एकर सॉइल मध्ये. वजन मोजलं त्याचं 1000 ते 15,000 पाउंड्स 1 एकर मध्ये असतात. ऍक्टिनोमायसिस मी आताच बोललो 5000 पाउंड्स पर्यंत 1 एकरामध्ये असू शकतात. आणि बॅक्टेरिया 400 ते 5000 पाउंड 1 एकर मध्ये. एका म्हशीचं जितकं वजन असतो त्या म्हशीच्या वजनापेक्षा जास्त 1 एकर मध्ये फक्त बॅक्टेरिया असतात, ज्यांना आपण आयसोलेट किंवा वेगळं करू शकत नाही. आणखी तुम्हाला आश्चर्य वाटेल की एक सुपीक जमीन आहे आणि त्यातनं आपण सॅम्पल घेतलं एक चमचाभर किंवा मुठभर सॅम्पल घेतलं, तुम्हाला आश्चर्य वाटेल त्या मुठभर सॅम्पल मध्ये किंवा चमचाभर सॅम्पल मध्ये जगामध्ये जितकी लोकसंख्या आहे त्याच्यापेक्षा जास्त जीवाणू असतात. मी पुन्हा एकदा सांगतो, एक चमचाभर किंवा मुठभर सुपीक जमिनीमध्ये साऱ्या जगात जितकी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येपेक्षा जास्त बॅक्टेरिया असतात, जीवाणू असतात. आणि ही जीवाणू, याच्या अगोदर सुद्धा उल्लेख केलेला आहे की ही अन्नद्रव्य पुरवठा करण्यासाठी ड्रायव्हर्स आहेत. आणि ही ड्रायव्हर जेव्हापर्यंत आहेत तोपर्यंत आपली सृष्टी चालणार. ज्यावेळेस आपली ड्रायव्हर नसणार सृष्टीचा अंत होणार. तर ह्या सगळ्या जीवजातींना जपणं आणि ह्या जीवजातींना प्रोत्साहन देणं किंवा वाढ करण्याच्या दृष्टीनं आपण काय करू शकतो ते करणं आजच्या काळाची गरज आहे. जमिनीमध्ये मी आत्ताच उल्लेख केला आहे, पीक आणि मायक्रो किंवा पीक आणि जीवाणू आणि छोटी छोटी जीवाणू यांची एक इंटरॅक्शन असते. मायक्रो मायक्रो इंटरॅक्शन असते. जीवाणू सुद्धा एक दुसऱ्या बरोबर खिळीमिळीच्या वातावरणात राहतात, पण काही जीवाणू असे आहेत की ते खिळीमिळीच्या वातावरणात राहत नाहीत, एक दुसऱ्याची दुश्मन सुद्धा असतात. आणि काही जीवाणूंची प्लांट बरोबर सुद्धा रिएक्शन होते किंवा इंटरॅक्शन असते आणि दुसऱ्या जीवाणूच्या जाती सोबत सुद्धा इंटरॅक्शन असते. काही इंटरॅक्शन्स किंवा ती जमिनीमध्ये राहण्याचा प्रकार न्यूट्रल असतो. काहींना सिम्बियोसिस असतं, म्हणजे एक दुसऱ्याला फायदा देतात, काहींना एक दुसऱ्याला कॉपरेशन करतात आणि काही तटस्थ असतात. पण काही अशा निगेटिव्ह सुद्धा असतात की आपलं पोट भरण्यासाठी कॉम्पिटिशन असतं म्हणून ते दुसऱ्यांचं जीव घेतात. हे काय आहे, मी थोडंसं स्लाइड टाकलेलं आहे. न्यूट्रलिझम म्हणजे काही अशा जाती आहेत की ते न्यूट्रल असतात, त्यांच्यामुळे ना दुसऱ्यांना धोका होतो आणि दुसऱ्यांकडचा धोका सुद्धा ते पत्करत नाहीत. ते न्यूट्रल जमिनीमध्ये राहतात आणि आपली उपजीविका करत असतात. आणि जेव्हा लाईफ संपते आपलं शरीर ते जमिनीमध्ये देऊन जातात. एक उदाहरण दिलेले की मासे जसे समुद्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्लांट्स असतात त्याच्याबरोबर जीवन जगत असते, एक दुसऱ्याला कोणाला त्रास देत नाही, तशा प्रकारचं याला म्हणतात न्यूट्रलिझम. पण एक सिम्बियोसिस तुम्ही ऐकलं असेल, मी आताच बोललो की रायझोबियम आणि मुळांच्या गाठीमध्ये किंवा जी पीक घेतो त्या ठिकाणी गाठी घेतात त्यांचं सिम्बियोसिस असतं. एक दुसऱ्याचं जीवन एक दुसऱ्यावर अवलंबून असतो. की रायझोबियम हे जीवाणू मुळाच्या गाठीमध्ये आपली उपजीविका करण्यासाठी मुळांच्या गाठीमध्ये राहत असतो, नत्र स्थिरीकरण करतो आणि आपली उपजीविका भागविण्यासाठी तो पिकामध्ये किंवा मुळामध्ये जे शर्करा आणि वेगवेगळे प्रकारचे अन्नद्रव्य निर्माण होतात त्याचा वापर करत असतो आणि त्या बदल्यामध्ये तो पिकाला स्थिर केलेला नायट्रोजनचा पुरवठा करत असतो. पण काही अशी पण झाडं आपण पाहिली असतील जंगलामध्ये, त्यांना नॉन लिव्हिंग म्हणतो की त्यांच्या मुळावर गाठी येत नाहीत, त्याला फ्रँकिया, पण त्याच्या खोडावर गाठी येतात, त्यांच्या पानावर गाठी येतात आणि ह्या सुद्धा वातावरणात असलेलं नत्र स्थिरीकरण करून पिकाला पुरवठा करत असतात. तर अशा प्रकारचं हे जे सिम्बियोसिस असतो की एकाचा दुसऱ्याला फायदा होतो, अशा प्रकारची जीवाणू सुद्धा जमिनीमध्ये किंवा जैवविविधतेमध्ये घटक असतात. एक नाव आहे पण ऐकलं असेल, मायकोरायझा फॅम व्हेसिक्युलर मायकोरायझा, म्हणजे त्याला आपण म्हणतो फंगस आहे. ही एक बुरशी आहे आणि ती बुरशी पिकाच्या किंवा मुळावर अशी एकरूप झालेली असते की मुळ आहेत की बुरशी आहे ते कळत नाही आणि ही जमिनीत खोलवर जाते ही बुरशी. आणि या खोलवर जमिनी मुळ तर इथपर्यंतच आहे, पण ही बुरशी ज्याला मायकोरायझा आपण म्हणतो ती जमिनीमध्ये खोल जाते. ही मायकोरायझा स्वतःच अन्न तयार करू शकत नाही. पिकाच्या माध्यमाने ती स्वतःला लागणारं अन्नद्रव्य घेते पिकामधनं आणि त्या बदल्यामध्ये जमिनीमध्ये खालच्या लेअरमध्ये असलेलं
मॉइश्चर असेल म्हणजे ओलावा असेल किंवा फॉस्फरस असेल किंवा झिंक असेल, जे कमतर आहेत किंवा ज्याची कमतरता पिकाला भासते आहे, अशा प्रकारची अन्नद्रव्ये जमिनीच्या खालच्या लेअर मधनं किंवा खालच्या भागामधनं या पिकाला किंवा त्या त्या झाडाला पुरवठा करत असतात. याला सुद्धा सिम्बियोसिस म्हणतो, की एकाचा फायदा दुसऱ्याला होतो. ही देवसृष्टी आहे. काही ठिकाणी असं आहे की काही जंगलामध्ये ही जी मायक्रोरायझ आहे, सारा जंगल एकदम व्यापलेलं आहे आणि ह्या व्यापलेल्या जंगलमध्ये कितीतरी अशा मायक्रोरायझ आहेत जे आपल्याला डोळ्यांना दिसत नाही. ही पाईप आहे, ही मुळासारखी एक पाईप आहे, खाली जमिनीत जाते आणि जमिनीमधून वेगवेगळ्या प्रकारचे अन्नद्रव्य पुरवठा करून पिकाला देत असते. आज मार्केटमध्ये सुद्धा उपलब्ध आहे आणि याचा वापर सुद्धा शेतकरी आजकाल करायला लागलेत आहे. एक सिनर्जिझम मधून असतो की दोन्ही पॉप्युलेशन किंवा दोन प्रकारच्या जाती एक दुसऱ्याला बेनिफिट करतात. आणि आजकाल आम्ही मायक्रोवेल कन्सोर्शिया शेतकऱ्यांना सुद्धा देतात बॉटलमध्ये बायो फर्टिलायझरच्या माध्यमानं, की एक जात दुसऱ्या जातीला जसं जसं रायझोबियम आहे आणि त्यात फॉस्फरस विरघळणारे पीएसबी मिक्स केलं, आम्ही त्याला रायझोफॉस म्हणतो, किंवा अझोटोबॅक्टर मध्ये पीएसबी मिक्स केलं त्याला आम्ही अझोटोफॉस म्हणतो. तर हे त्याला म्हणते सिनर्जी. एक टाकलं म्हणजे एकच टाकलं, फक्त रायझोबियम टाकलं आणि तिथे पीएसबी शेतकऱ्यांनी वापरलं नाही तर तितका फायदा होत नाही. पण रायझोबियम आणि पीएसबी दोन्ही एकत्र वापरले, कन्सोर्शिया म्हणून वापरले, तर रायझोबियमचा फायदा पीएसबी ला होतो आणि पीएसबीचा फायदा रायझोबियमला होतो. म्हणजे नत्रस्थिकरण सुद्धा जास्त होतो आणि स्फुरदचा पुरवठा सुद्धा पिकांना जास्त होतो किंवा स्फुरदची उपलब्धता सुद्धा पिकांना जास्त होते. दुसरं कॉमेन्सलिझम मध्ये आहे, हे अशी अशी ही इंट्रॅक्शन आहे म्हणजे जीवाणूंची, की जी एक दुसऱ्याला बेनिफिट सुद्धा करत नाही किंवा अफेक्ट सुद्धा करत नाही. म्हणजे ना दुश्मनी करताय ना दोस्ती करताय, कॉमन्सलिझम. दुसरं एक आपण पाहिलं असेल की काही म्हशी असतात, जनावर असतात, त्याच्यावर गोचिळ बसलेली असतात आणि हे गोचिळ पक्षी खात असतात. त्या गोचिळामध्ये पक्ष्यांचं पोट भरतो आणि त्या जनावरांचा सुद्धा त्रास कमी होतो. ह्याला म्हणतात प्रोटो कॉपरेशन, म्हणजे एक दुसऱ्यांना कॉपरेशन करणं. ही सुद्धा एक प्रकारचं. आणि अशा प्रकारची जीवाणू सुद्धा, छोटी छोटी जीवाणू सुद्धा जमिनीमध्ये उपलब्ध असतात. मी खाली 2 उदाहरणं सांगितलेली आहेत. आपल्याला 11:30ला फिनिश करायचं आहे म्हणून मी त्याला डिटेल जात नाही. पण हे कॉपरेशन सुद्धा जमिनीमध्ये विविध जाती, जीवाणूंच्या विविध जाती, जैवविविधतेचा जो भाग आहे ते जमिनीमध्ये एक दुसऱ्याच्या कॉपरेशन जगत असतात. एक असतो कॉम्पिटिशन, हे सुद्धा आहे. जसं जमिनीच्या वर दुश्मनी असते, एक दुसऱ्याला कॉम्पिट करतात लोक आणि एक दुसऱ्याचा जीव घेण्याला सुद्धा मागे पुढे पाहत नाहीत. तसं सुद्धा जमिनीमध्ये जे सूक्ष्म जीवाणू असतात त्यांचं सुद्धा कॉम्पिटिशन असतो अन्नासाठी, किंवा त्यांना मिळणारं कार्बन किंवा अन्नद्रव्य पुरवठा जर लिमिटेड असेल, कमी असेल, तर ह्या ठिकाणी एक जीवाणू किंवा एक प्रकारची स्पेसिस छोट्या जीवाणूंची ती दुसऱ्यावर हॅवी होते, डॉमिनेट होते आणि दुसऱ्याला मारून टाकते आणि स्वतःचं पोट भरते. असे सुद्धा छोटे छोटे जीवाणू आपल्याला मातीमध्ये दिसतात. एक असते अंटॅगोनिझम, की एकाचा फायदा दुसऱ्याला होत नाही, नुकसान होतो, अशाला म्हणतात अंटॅगोनिझम. जमिनीमध्ये अशा विविध जाती आहेत की दुसऱ्याला सप्रेस करतात. एक उदाहरण देतो मी, जे आपल्या उपयोगी आहे, की ट्रायकोडर्मा. तुम्ही नाव ऐकलं असेल, शेतकरी खूप असं ट्रायकोडर्मा वापरायला लागलेत आजकाल. की ट्रायकोडर्मा हर्झेनियम आहे, ट्रायकोडर्मा विरिडी आहे. ह्या स्पीसीज अशा आहेत की हे दुसऱ्या ज्या फंगाय असतात, जे जे पिकामध्ये वेगवेगळ्या प्रकारची रोग निर्मिती करतात, मुळामध्ये रोग निर्मिती करतात, मातीमध्ये रोग निर्मिती करतात, अशा वेगवेगळ्या बुरशींना ही ट्रायकोडर्मा नावाची बुरशी एकदम समाप्त करून टाकते. अशाला अँटागोनिझम म्हणतात, की एकचं बेनिफिट दुसऱ्यावर आपल्याला होतो, पण ती दुसरी जी रोग करणारी जी जात आहे बुरशीची, तिचा नायनाट करतात या ट्रायकोडर्मा नावाच्या बुरशीमुळे. आपण आज वापरत आहोत. काही प्रिडेटर्स असतात, ते डायरेक्ट अटॅक करतात दुसऱ्या ऑर्गॅनिझमवर आणि आपलं जगत असतात. दुसऱ्या ऑर्गॅनिझमवर डायरेक्ट अटॅक करून स्वतः जगत असतात. अशा जीवजाती सुद्धा आपल्याला जमिनीमध्ये, मातीमध्ये दिसायला मिळतात. आणि ही जैवविविधता सुद्धा गरजेची आहे, कारण ही जर प्रिडेशन नसेल तर ही एक डॉमिनंट होईल किंवा एकाचं पॉप्युलेशन खूप वाढेल आणि ते जमिनीमध्ये सगळ्याला आपल्याला गांडूळच दिसते. कधी आपण पाहिलं असेल की जमिनीमध्ये, मातीमध्ये गोगलगाया होतात. खूप साऱ्या गोगलगाया झाल्या तर डेफिनेटली नुकसान पोहोचवणार आणि अशा प्रकारचं हे नुकसान होऊ नये
म्हणून हे निसर्गाचा नियम आहे की त्याच्यावर एक दुसरी प्रजाती हावी होते आणि ती प्रजाती त्याला नायनाट करते. ही सुद्धा एक जैवविविधतेचा भाग आहे आणि हे सुद्धा सृष्टीला बॅलन्स मध्ये ठेवण्यासाठी गरजेचं आहे. आणि तिसरं प्रकार, वरचा एक फोटो पाहिला तर तुम्हाला कळेल की हे हे जे कीटक आहे, या कीटकाच्या भागावर हे छोटे छोटे कीटक त्याचं रस शोषण करताय. पॅरासिटिझम, की स्वतःचं अन्नद्रव्य तयार करत नाही, ते दुसऱ्यांच्या जीवावर जगतात. अशी जीवाणू, अशी छोटी छोटी किडे, अशी छोटी छोटी जीवसृष्टी या मातीमध्ये असते. आणि ह्याचं सुद्धा बॅलन्स असतो की एकाला सप्रेस करण्यासाठी किंवा एकाचं पॉप्युलेशन खूप वाढलेलं असेल त्याला कमी करण्यासाठी अशा प्रकारचं सुद्धा हे पॅरासिटिझम असणं सुद्धा गरजेचं आहे. तोच दिलेला आहे भाग, मी याला बोलणार नाही जास्त. आणि हे जे छोटी छोटी बेनिफिशियल मायक्रोब म्हणजे जे जीवाणू विषाणू प्लांट सॉइल मध्ये इंटरॅक्शन करतात, ऑर्गॅनिक मॅटरचं डिकम्पोजिशन करण्यासाठी, सेंद्रिय पदार्थांचं विघटन करण्याच्या कामी येतात. त्याच्यानंतर वातावरणातलं नत्र स्थिरीकरण पिकांना पुरवठा करतात. आणि मी आत्ताच मायक्रोरायझल फंगायच्या बाबतीत बोललो की मायक्रोरायझल फंगाय जी जमिनीचं जळणघडणीमध्ये किंवा जमिनीचं पोत सुधारण्यामध्ये किंवा अन्नद्रव्याचा पुरवठा करण्यामध्ये खूप याचा रोल आहे. आणि ह्यामुळे पिकांना जी अन्नद्रव्य कमतरता आहे, जसं फॉस्फरस आणि पर्टिक्युलरली झिंक, यांचा पुरवठा करते. प्रत्येक घटक हा इन्व्हॉल्व झालेला आहे. कुठं? सेंद्रिय पदार्थांच्या विघटन करण्यामध्ये. सर्वात प्रथम रोल दिसतो की आपल्याला ही अशी मुंग्या दिसतात किंवा हे मकोळे दिसतात, अशा प्रकारच्या वेगवेगळी कीटकं दिसतात. आणि अर्थवॉर्म, ज्याला आपण गांडूळ म्हणतो, हे जेव्हा आपल्याला जमिनीमध्ये दिसतात, जेव्हा पिकांचे अवशेष जमिनीमध्ये जातात, या औषधांचे छोटे छोटे तुकडे करणं आणि यांना छोट्या छोट्या तुकड्यामध्ये विभागणं, हे या प्रजातीचं काम आहे. आणि हे आपलं काम करत असतात, त्यामुळे त्यांना अन्नद्रव्य मिळतात. आणि ही जी तुकडे झालेली आहेत त्याच्यावर सूक्ष्म जीवाणू जसं बॅक्टेरिया आहेत ते नंतर हल्ला करतात. आणि हे छोट्या छोट्या बॅक्टेरिया त्याच्यावर हल्ला करून त्यांना आणखी डिकम्पोजिशनसाठी किंवा विघटनसाठी मदत करतात. त्याच्यानंतर येतो रोल हा बुरशीचा. वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी असतात आणि ह्या बुरशी जी विघटन बॅक्टेरियामुळं किंवा मुंग्यामुळं किंवा दुसऱ्या किड्यामुळे झालेलं नसेल, अशा ठिकाणी ह्या बुरशी, वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी हे कुजविण्यासाठी किंवा डिकम्पोजिशन करण्यासाठी आपण जे सेंद्रिय पदार्थ टाकलेली आहे किंवा जमिनीमध्ये गाडली गेलेली आहे पण त्याचं विघटन झालेलं नाही, तर ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या फंगस किंवा बुरशी ह्याला कारणीभूत असतात की ते हे सगळे छोटे मोठे करून त्याला आणखी अन्नद्रव्याचा पुरवठा वेगळे करतात. आणि ह्याला हे जे आपण सेंद्रिय पदार्थ जे ऍड केलेली आहे मातीमध्ये त्यांचं विघटन करून त्यांना वेगळी करतात. कार्बनचा पुरवठा, ऑर्गॅनिक कार्बनचा, सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जमिनीमध्ये वाढवतात आणि अन्नद्रव्याचा पुरवठा पिकांना देतात. आणि एक लास्ट आहे ते आहे ऍक्टिनोमायसिस. मी याच्या अगोदर सुद्धा बोललो की ह्याचा काही भाग फंगस मध्ये येतो, काही भाग बॅक्टेरिया सारखा असतो. आणि जे काही पदार्थ विघटन होऊ शकत नाही, अर्थवॉर्मच्या माध्यमानं म्हणा किंवा बॅक्टेरियाच्या किंवा फंगाच्या माध्यमानं, ही ऍक्टिनोमायसिस अशी प्रजाती आहे जी सर्वात जमिनीमध्ये, सर्वच मातीमध्ये असते. आणि जे जसं झाडांच्या साली असतात त्यात लिग्निन असतो, जो चॉकलेटी कलरचा आपल्याला पदार्थ दिसतो तो लिग्निन असतो. कायटिन असतात, म्हणजे इन्सेक्ट जेव्हा कॉकरोच मरून जातो त्याच्या पाठीवरचा जो टणक भाग असतो किंवा किडे जे मरतात त्याच्या पाठीवर जो टणक भाग असतो, ही टणक भागाचं विघटन करणं ह्या ऍक्टिनोमायसिसचं काम आहे. आणि हे विघटन केल्यानंतर सुद्धा कार्बन जमिनीमध्ये मिसळला जातो आणि त्यात असलेली विविध अन्नद्रव्ये ही जमिनीमध्ये येतात आणि पिकाच्या माध्यमाने वापरली जातात. ही सुद्धा अशाच प्रकारची किडी आहेत जी आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत, पण हे सुद्धा डिकम्पोजिशन करण्यासाठी किंवा सेंद्रिय पदार्थांचं विघटन करून जमिनीची सुपीकता सुधारण्यासाठी मदत करत असतात. लक्षात ठेवा, प्रोटिस्ट आणि निमॅटोड्सच्या बाबतीत आपण ऐकलं असेल की त्यांचं सिम्बियोसिस आहे. जसं नायट्रोजनच्या बाबतीत मी बोललो, हे 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 आजकाल शेतकऱ्यांचं बायो फर्टिलायझर किंवा जैविक खते वापरण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. हे जैविक खत न वापरलेलं आणि हे जैविक खत वापरलेलं, या ठिकाणी मुळांना गाठी जास्त येण्यासाठी जी प्रजाती किंवा जे जीवाणू किंवा ज्या बॅक्टेरिया आपल्या जमिनीमध्ये कमी असतात ती आपण पेरते वेळेस सीड ट्रीटमेंट करतो. आणि ही सीड ट्रीटमेंटच्या माध्यमानं रायझोबियम असो, अझोटोबॅक्टर असो किंवा अझोस्पिरिलम असो, जो जीवाणू खत आपण टाकत असतो तो जमिनीमध्ये जातो. म्हणजे आपण एक उदाहरण चांगलं देतो, तुमच्या लवकर लक्षात येईल
जेव्हा दुधापासून आपण दही करतो, दही करण्यासाठी आपण विरजण टाकतो. विरजण म्हणून काय टाकतो की आपल्या घरी असलेलं जे जुनं दही आहे त्यातलं 1 चमचा फक्त दही टाकतो आणि आपण पाहतो दुसऱ्या तिसऱ्या दिवशी की सगळं दूध जे 5 लिटर होतं, 10 लिटर होतं, त्याचं रूपांतर दह्यामध्ये होतं. असंच आहे की जमिनीमध्ये आपण छोटासा भाग रायझोबियमचा, अझोटोबॅक्टरचा, पीएसबीचा हे सीड ट्रीटमेंटच्या माध्यमाने आपण ऍड करत असतो, हे विरजण म्हणून. आणि ते जमिनीमध्ये जाऊन ते मल्टिप्लाय होतात, त्यांची वाढ होते. आणि मी आता जसं उदाहरण दिलं, दुधाचं आपल्याला दही करायचं होतं, तसंच या जमिनीमध्ये हे विरजण आपलं काम करतो. तो म्हणजे नत्र स्थिरीकरण करणे किंवा फॉस्फरसचा पुरवठा करणं, पोटॅशचा पुरवठा करणं किंवा सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा करणं. तर शेतकऱ्यांना माझी अपील असेल की प्रत्येक शेतकऱ्यांनी जे पण ते पीक घेत आहे त्याच्यासाठी जैविक खते जरूर वापरावी. जे शेतकरी जैविक खते वापरतात ते आमच्या विद्यापीठामध्ये रांगा लावून घेऊन जातात. कारण कारण त्याची उपयुक्तता जर पाहिली, आम्ही पाहिलं आमचं की शेतकऱ्यांची मॅनेजमेंट प्रॅक्टिस जर चांगली असेल तर 18% ते 35% पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ होते, फक्त एक घटकामुळे, आणि ती म्हणजे जैविक खताचा वापर. दुसरं एम फंगाच्या बाबतीत आता मी बोललेलो आहे की अशी बुरशी आहे की अशी फंगस आहे त्या ठिकाणी ही आपलं जीवन जगण्यासाठी पिकाकडनं अन्नद्रव्य घेतात आणि पिकाला जमिनीच्या खालच्या थरामध्ये असलेलं पाणी जर खालच्या थरामध्ये असेल किंवा ज्या ठिकाणी पीक सुकत आहे अशा ठिकाणी ही फंगाय असेल तर खालच्या थरातलं सब सॉइल मधलं मॉइश्चरचा पुरवठा करते आणि अन्नद्रव्य जे उपलब्ध पिकाला होत नाहीत, पर्टिक्युलरली फॉस्फरस आणि झिंकचा पुरवठा सुद्धा हे फंगाय करत असते. हे फंगायच्या बाबतीतच आहे. मी ज्या ठिकाणी ही एम फंगाय वापरलेली आहे त्याचं स्ट्रक्चर पहा आपण, आणि ज्या ठिकाणी वापरलेली नाही त्याचा जमिनीचा स्ट्रक्चर पहा, आपल्याला फरक दिसेल खूप. काही अशी फॅक्टर्स सुद्धा आहेत आपल्या जमिनीमध्ये जे या सूक्ष्म जीवाणूंचा किंवा या जैवविविधतेला अफेक्ट करत असतात. ऑर्गॅनिक मॅटर, जितकं ऑर्गॅनिक मॅटर किंवा सेंद्रिय पदार्थ जमिनीमध्ये जास्त असतील तितकी जैवविविधता जास्त. ऑक्सिजनचा पुरवठा किंवा एरेशन जमिनीमध्ये जितकं जास्त असेल तितकी जैवविविधता जास्त. मॉइश्चर आणि टेम्परेचर, जमिनीमध्ये ओलावा असेल आणि टेम्परेचर हा व्यवस्थित असेल त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला जैवविविधता जास्त दिसेल. आणि सॉइल फर्टिलिटी आणि पीएच, जमिनीचा पीएच हा मी नेहमी म्हणत असतो की 7च्या आसपास असावा किंवा 6.5 ते 7.5च्या दरम्यान असावा. तो पीएच किंवा तो सामू हा या जीवाणूंना, वेगवेगळ्या प्रजातीच्या जीवाणू जंतूंना हा पोषक असतो. मी डिटेल नाही बोलणार, आपला वेळ थोडासा संपतो आहे. आणि एक भाग जो जास्त राहिलेला आहे, मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस. शेतकरी नांगरतो, वखरतो, कळपतो, ज्या ठिकाणी बिलकुल आपण नांगरणी वखरणी केलेली नाही तो फॉरेस्ट आहे, ग्रासलँड आहे, फक्त जिथे गवतच येतो. पण किंवा आपण एकच प्रकारची पिकं घेतो, कापसानंतर कापूस, कापसानंतर कापूस, कापसानंतर कापूस, किंवा मकानंतर मका, मकानंतर मका, मकानंतर मका, अशा ठिकाणी सुद्धा ही जैवविविधता घटत जाते. आणि क्रॉप रोटेशन जर केलं आपण, एक वेळेस आपण डाळवर्गीय पिकं घेतली, दुसऱ्या वेळेस बिगर डाळवर्गीय पिकं घेतली, अशा प्रकारची पिकं वेगवेगळ्या प्रकारची जर घेत असलो, क्रॉप रोटेशन घेत असतो, त्या ठिकाणी डायव्हर्सिटी किंवा जैवविविधता किंवा सूक्ष्म जीवाणूंचे वेगवेगळ्या प्रकारच्या जाती प्रजाती निर्माण होतात. दुसरा एक आहे सॉइल मॅनेजमेंटच्या बाबतीतच सांगतो की आजकाल शेतकरी हा खूप टिलेज थोडंसं कमी झालेला आहे. पण आमच्या लहानपणी आम्ही पाहत होतो की शेतकरी म्हणायचे, आमचे वडील सुद्धा म्हणायचे की अप्रैल मई में जरा जमीन को नांगर के रख देंगे, जब जून में बारिश आ जाएगी अच्छी तल जाती है जमीन. लेकिन पण आता हा कन्सेप्ट चेंज झालेला आहे. जितकं आपलं नांगरणं कमी, जितकं वखरणं कमी, तितकी बायोडायव्हर्सिटी किंवा जैवविविधता जास्त असेल. जितकं आपण जमिनीला वखरू, नांगरू, जमिनीमधलं कार्बन हवेत कार्बन डायऑक्साईडच्या माध्यमानं उडून जात आणि जमिनीचा कर्ब कमी होतो, ऑक्सिडेशन होतं. तर जितकं कमी होतं तितकं नांगरायचं आहे, तितकं वखरायचं आहे. आणि काही ठिकाणी शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची फर्टिलायझर टाकतात. तर हे बॅलन्स फर्टिलायझर असेल, बॅलन्स फर्टिलायझरचा यूज असेल किंवा बॅलन्स विडीसाईडचा यूज असेल ते उपयोगी आहे. आणि बॅलन्स जर बिघडलं, वाजवीपेक्षा जास्त केमिकल फर्टिलायझर वापरली, वाजवीपेक्षा जास्त विडीसाईड वापरली, त्याचा परिणाम हा जैवविविधतेवर होतो, जैवविविधता कमी होते. त्याच्यानंतर ऑर्गॅनिक मॅटर मी आताच बोललोय की जितकं जास्त असेल, क्रॉपचे रेसिड्यू जितके जमिनीमध्ये जास्त असेल तितकी विडीसाईड, तितकी जैवविविधता जास्त असेल. आणि ज्या ठिकाणी पेस्टिसाइड, हर्बिसाइडचा वापर अति असेल
अशा ठिकाणी जैवविविधतेवर त्याचा ऍडव्हर्स परिणाम होतो, जैवविविधता कमी होते. काय करायचं, जैवविविधता वाढण्यासाठी काय करायचं? बोललो मी आता, रिड्यूस इन्व्हर्जन टिलेज म्हणजे कन्झर्वेशन टिलेज वापरायचं. कमीत कमी नांगरणं वखरणी करायची आहे. दुसरा जो पॉइंट दिलेला आहे, कमीत कमी आणि जास्तीत जास्त ऑर्गॅनिक मॅटर कोणत्याही माध्यमाने टाका. शेणखत टाका, गांडूळ खत टाका. नसेल शेणखत गांडूळ खत तर कमीत कमी वर्षातून एकदा ही हिरवळीची पिकं घ्या. पण जमिनीमध्ये हा सूक्ष्म जीवाणूंना लागणारं कर्ब हिरवळीच्या खताच्या माध्यमातून सुद्धा जाणं गरजेचं आहे. जर नसेल तर जमिनीची जैविकता कमी होणार आणि सुपीकता सुद्धा कमी होणार. हे स्ट्रक्चर पहा, जमिनीचे 2 दिलेले आहेत. यूज क्रॉप कव्हर. आपण जमिनीला मोकळं सोडायचं नाही. जमिनीवर, मातीवर प्रत्येक वेळेस जर कव्हर असेल, कव्हर क्रॉप असेल, जमिनीत जर एकदम उन्हात तळत नसेल, जमिनीवर क्रॉपचं किंवा पिकाचं जर अवशेष असतील किंवा हिरवी पिकं असतील, अशा ठिकाणी आपल्याला जैवविविधता जास्त दिसेल. आताच मी बोललो पेस्टिसाइडचा वापर कमी करायचा आहे, ज्याच्यामुळं बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम ती जिवंत राहतील. पेस्टिसाइड, हर्बिसाइडचा अति वापर म्हणजे रेकमेंडेड पेक्षा जास्त वापर हा सुद्धा हानिकारक असतो जीवाणूंना. त्याच्यानंतर रूट क्रॉप्स घ्यायची आहेत. त्याच्यानंतर न्यूट्रिएंट अशी मॅनेज करायची आहेत की जितके लागतात तितकीच द्यायची, त्याच्यापेक्षा जास्त खतं टाकायची नाहीत. खतांची बचत होईल आणि जैवविविधतेचं रक्षण सुद्धा होईल. आता आपल्याला काही थ्रेड्स आहेत की जैवविविधता कमी का होणार, एक दोन मी टाकलेली आहेत तिथे, की आजकाल आपण काय करायला लागलो, पॉप्युलेशन आपलं जे पॉप्युलेशन दिवसेंदिवस वाढत आहे, त्याच्यामुळे एनर्जी कन्झम्पशन खूप झालेलं आहे. लँड यूज म्हणजे जमिनीचा वापर वेगवेगळ्या दृष्टीने व्हायला लागला. आम्ही त्याला यूज आणि अब्यूज म्हणतो. अब्यूज करायचं नाही, आपल्याला यूज करायचं आहे. त्याच्यानंतर लँड यूज इंटेन्सिटी, 1 पीक, 2 पीक, 3 पीक, 4 पीक अशा ठिकाणी पिकं घेण्यासाठी केमिकल फर्टिलायझरचा आणि विडीसाइडचा खूप वापर व्हायला लागला आहे. आणि या अति वापरामुळे सुद्धा जमिनीचा पोत बिघडतोय, जमिनीची सुरक्षा धोक्यात येते आहे. आणि असे वेगवेगळे फॅक्टर मी दिलेले आहेत. पण ही बायोडायव्हर्सिटी जपण्यासाठी आपण काळजी घ्यायची गरज जी आहे ती म्हणजे मी आता जे 5-6 पॉईंट बोललेलो आहे, ह्या 5-6 पॉईंटवर जरी आपण कॉन्सन्ट्रेट केलं तर नक्कीच आपली जैवविविधता वाढेल आणि जमिनीची सुपीकता वाढेल. मी आता जे बोललो आहे थोडंसं त्याला सारांश दिलेला आहे की हेल्दी सॉइल किंवा जी जमीन किंवा माती हेल्दी केव्हा म्हणणार, ज्या ठिकाणी खूप ऑर्गॅनिझम असणार, छोटे मोठे मेनी डिफरंट काइंड्स ऑफ ऑर्गॅनिझम, म्हणजे हे त्यांच्या जाती प्रजाती सुद्धा जर जास्त असतील तर त्याला आपण चांगली जमीन म्हणू. ते वेगवेगळे प्रकारचे फंक्शन जर परफॉर्म करीत असेल तर ती जमीन चांगली आहे. आणि या सिस्टीमला किंवा सृष्टीला जर स्टेबल ठेवायचं असेल किंवा त्याच्या पुढच्या पिढींना आपल्याला चांगली जमीन ही द्यायची असेल तर ह्या मी जे आता उल्लेख केलेला आहे ह्या बाबींचा वापर करणं गरजेचं आहे. शेतकरी जर करेल तर टिकेल, केलं नाही तर आज जी परिस्थिती आपण पाहतो त्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती सुद्धा होऊ शकतो. मी सर्वांना पुन्हा एकदा वर्ल्ड सॉइल डेच्या शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. आपण जे वेळ दिला 11:30 पर्यंत वेळ दिला होता त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. संयोजकाचा सुद्धा आभारी आहे. इथेच थांबतो आणि आमच्या संयोजकाला माईक हँडओव्हर करतो. थँक्यू. धन्यवाद सर, अतिशय मोलाचे मार्गदर्शन सर. आज आमच्या सर्व शेतकरी आवाज कमी आहे. धन्यवाद सर. आवाज येतोय का सर? हो येतो. अतिशय मोलाचे मार्गदर्शन सर. आज आपण आमच्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना अगदी सोप्या भाषेमध्ये, अगदी सोप्या समजणाऱ्या भाषेमध्ये करून दिलाय. खरंच आपण दाखविलेल्या सादरीकरणामधून जिवंत मातीची आपण आज सहलच करून दाखविलेली आहे. खरंच सर, आपण समजावून सांगितलं की आपण जर आपल्या काळ्या आईची थोडी काळजी घेतली तर आपण जमिनीमधून, आपल्या काळ्या आईमधून सोनच म्हणजे भरघोस असं उत्पादन घेऊ शकतो. सन्माननीय सरांचे धन्यवाद. यानंतर काही शेतकरी बंधू भगिनींचे 1-2 प्रश्न असतील तर आपण ते विचारूयात. शेतकरी बंधू भगिनींना जर कोणाचे प्रश्न असतील तर त्यांनी आपला हँड रेज करायचा आहे. बऱ्याच शेतकरी बंधूंनी चॅट बॉक्स मध्ये प्रश्न दिलेले आहेत.
हा, त्यात एक एक प्रेझेंटेशन फाईल मिळेल का? जरूर मिळेल. प्रेझेंटेशन फाईल आपण कधीही घेऊन जाऊ शकता किंवा मी आमच्या संयोजकांना देतो आहे, ती आपण त्यांच्या मार्फत ईमेलला सुद्धा मागू शकताय. काही प्रॉब्लेम नाही. जी प्रेझेंटेशन आपल्याला उपयोगी असेल ती आपण माझ्याकडनं सुद्धा घेऊ शकता, आमच्या संयोजकांकडनं सुद्धा घेऊ शकता. सोनवणे सर, आपणास काही बोलायचं आहे का? अनम्यूट करा सर. अनम्यूट करा. अनम्यूट करा. सोनवणे सर, आपण अनम्यूट करा स्वतःला. हो, यस यस. हा सर. येतो का आवाज? हो हो, सर, येतो येतो. हा, काही नाही, मला फक्त धन्यवाद द्यायचे आहेत. ऍक्च्युली हा कार्यक्रम KVK जालना 1, वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ परभणी आणि KVK हिंगोली यांच्या मार्फत घेण्यात आला होता. त्याबद्दल या ठिकाणी सर्वप्रथम तर मी सरांना धन्यवाद देतो KVKच्या वतीने, की सर एक चांगली संधी आपण दिली आहे आणि आमच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी हा लाभ मिळवून दिलाय. कारण जैविक विविधतेवरती आजपर्यंत कोणी बोललेलं नाही. मला वाटतं मी सुद्धा ऐकलं, पहिलंच व्याख्यान आहे. अत्यंत Thank ब्युटिफुल you. असं व्याख्यान सरांनी आपण दिलेलं आहे. त्याबद्दल आपण निश्चितपणे आय अप्रिशिएट यू. आणि सर्व शेतकरी बांधव किंवा अधिकारी, कर्मचारी आणि या सर्वांचे मी आभार मानतो. आणि सर, मला आता इथून लिव्ह व्हावं लागेल, कारण की पुढचा कार्यक्रम मला परत जॉईन व्हायचा आहे. येस 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 प्लीज. येस प्लीज प्लीज आपण थँक्यू लिहू. व्हेरी मच. कीप युअर कोऑपरेशन सर. आणि थँक्यू. ही PPT आम्हाला पण मिळालं तर बरं होऊन जाईल, बाकी काही नाही. ओके ओके. हे आता प्रश्न जे एक दिले यांनी दिले की हे जे भाषण आहे ते सुद्धा युट्यूबवर शेअर करा. आम्ही आमच्या आयोजकांना सांगतोय की ते युट्यूबवर शेअर करतील, नक्की शेअर करतील. DNM च्या युट्यूबवर ते आपल्याला मिळेल. धन्यवाद थँक्यू सर. सर. थँक्यू. धन्यवाद सर. यानंतर मी प्रमोद शेळके सर, जे की KVK तोंडापूरचे कार्यक्रम समन्वयक आहे, त्यांना संधी देते. सर, स्वतःला अनम्यूट करा. अनम्यूट करा प्लीज. धन्यवाद सर. सर्वप्रथम मी आपले आभार मानतो की आपण आमच्या विनंतीला मान देऊन आमची ही लिंक त्याच्यामध्ये सामील करून घेतली आणि कृषी विज्ञान केंद्र हिंगोली आणि जालना या दोघांनाही तुम्ही या एकाच वेळी मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खरोखर तुमचं अभिनंदन करतो. आणि मला असं वाटतं भविष्यात सुद्धा विद्यापीठात जर तज्ञ असतील तर सर्व कृषी विज्ञान केंद्रांना या पद्धतीनं सामील करून घेतलं तर जो जरूर. संदेश राहील त्यामध्ये एक वाक्यता राहील. जरूर आणि, जरूर करूया, जरूर करूया. अनेक पार्टिसिपंट्स मी बघितलं की त्यांनी युट्यूबवर पाठवा वगैरे म्हटलेलं आहे. भविष्यात काही युट्यूबवर करायचे असतील कार्यक्रम तर आमच्याकडे किसानच्या माध्यमातून आम्ही करतो, त्या माध्यमातून सुद्धा आम्ही तुम्हाला विनंती करू. आणि विद्यापीठाच्या युट्यूबवर जर हे टाकलं तर आम्ही आमच्या युट्यूबवर आणि फेसबुकवर ते शेअर करू. जरूर. अतिशय उपयुक्त माहिती आहे आणि मराठीमध्ये इतकी चांगली माहिती मी सुद्धा पहिल्यांदाच ऐकली. इंग्रजीमध्ये आपण सगळं करतो, परंतु मराठीमधनं हे समजायला सोपं जातं. आमच्या काही शेतकरी मित्रांनी सुद्धा हा कार्यक्रम इथे बघितलाय, तर त्यांनी सुद्धा त्याला अतिशय काळजीपूर्वक ऐकलं आणि मला असं वाटतं की नक्कीच त्यांच्या ज्ञानात भर पडलेली आहे. तर विद्यापीठाचे आणि मॅडमचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी समन्वय घडवून दिला आणि इस्माईल साहेबांचे परत एकदा आभार मानतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर डॉक्टर स्नेहल, चॅट बॉक्स मध्ये 1-2 पार्टिसिपेंट्सनी हँड रेज केलेला आहे, आपण त्यांना चान्स देऊया. त्यांना अनम्यूट करून घ्या. संग्राम माने म्हणून आहेत, त्यांना अनम्यूट करा. डॉक्टर स्नेहल. बोला संग्राम. हॅलो हा, माने सर, सर. मला एक विचारायचं होतं. हा, परभणी विद्यापीठानं आता बायोमिक्स नावाचं काहीतरी एक प्रोडक्ट लॉन्च केलं होतं. हो हो. हा, त्याच्याबद्दल काय माहिती मिळाली तर आता बरं होईल. हा जो बायोमिक्स म्हणून आम्ही शेतकऱ्यांना देत असतो, हळद आणि खास करून. तुमचं गाव कोणतं आहे? फलटण. हा, तर हे जे फलटण, बायोमिक्स सातारा जिल्हा फलटण. छान. आम्ही आमच्या विद्यापीठाच्या माध्यमानं पर्टिक्युलरली जे शेतकरी हळद घेत आहेत, हळदचा एरिया खूप आहे आमच्याकडे, हळद आणि त्याच्यानंतर अद्रक, दुसऱ्या पिकांना सुद्धा वापरतो. पण तुम्ही जी माहिती म्हटली आहे, हा 12 वेगवेगळ्या अन्नद्रव्यांचं कन्सोर्शिया आहे. म्हणजे वेगवेगळे बॅक्टेरिया, वेगवेगळ्या फंगाय यात मिक्स केलेले आहेत आणि हे सगळ्या बॅक्टेरिया बेनिफिशियल आहेत. सगळे ज्या फंगाय आहेत किंवा बुरशी आहेत त्या बेनिफिशियल बुरशी आहेत. असं मिक्स करून हा कन्सोर्शिया बायोमिक्स नावाने विद्यापीठ देत असतो. आणि मी जेव्हा बेनिफिशियल असतो याचा अर्थ तो नायट्रोजन स्थिर करेल किंवा बायो कंट्रोल एजंट म्हणून वापरता येईल किंवा फॉस्फरस स्फुरद विद्राव्य करेल किंवा पोटॅशियमची अवेलेबिलिटी करून देईल. असे अन्नद्रव्य
द्राव्य अन्नद्रव्य उपलब्ध करून देणारे आणि बायो कंट्रोल एजंट म्हणून वापरणारे असे 12 प्रकारचे जीवाणू, विषाणू आणि बुरशी या बायोमिक्स मध्ये आम्ही देतो शेतकऱ्यांना. पण आमचा ह्याच्यामध्ये हा बोला बोला ट्रायकोडर्मा, मायकोरायझा, आहे. ट्रायकोडर्मा ट्रायकोडर्मा विरिडे, 3 प्रकारच्या याझोटोबॅक्टर हे सगळे ट्रायकोडर्मा मिक्स असणार. ट्रायकोडर्मा 3 प्रकारचे आहेत. ट्रायकोडर्मा विरिडी विरिडी, आहे, ट्रायकोडर्मा हर्जानियम आहे आणि ट्रायकोडर्मा दुसरा प्रकार सुद्धा आहे, तिसरा मी तो विसरायला लागलो. पण आमची ही एक अडचण आहे की आम्ही फक्त आमच्या विद्यापीठाच्या मार्फत म्हणजे विद्यापीठात जो सेलचा जो भाग आहे तिथूनच विकतो. बाकी कोणी जर इंटरेस्ट असेल तर बरोबर. डॉक्टर अपेट म्हणून आहे. मग ज्या ते पपिता आम्हाला जर मठात- मागवायचं असेल ऑनलाईन तर कसं मागवायचं? तुम्ही आमच्या या जे संयोजक आहेत पपिता गौरखेडे त्यांना थोडस एखादा फोन करा किंवा आम्ही नंबर देतो, डॉक्टर अपेट आहेत त्याचे इंचार्ज, ते तुम्हाला पुरवठा करतील त्यांचा- नक्कीच. ठीक. नंबर चॅट बॉक्स मध्ये टाकला हो, तर- टाकता येईल, हा, टाकता येईल. माने साहेब. Chat box मध्ये टाकण्यात येईल. हो वाईकर सर ओके, चॅट सर. बॉक्स अजून एक मध्ये क्वेश्चन होता सर. हो हा आपण जे कटिंग लावतो समजा गुलाबाच्या किंवा शेवग्याच्या कटिंग लावतो हो हो तर त्याला स्टार्टिंगला आपण ट्रायकोडर्माच्या बुडवायचं. पाण्यामध्ये आपण 2 ट्रायकोडर्माचं मिनिटं बुडवून लावतो. हो तर त्याच्यासोबत आपण मायक्रोरायझा वगैरे अशा बुरशी, कारण फंगस लागते ना खालून, हो पण तर ट्रायकोडर्माचा त्याच्यासाठी उद्देशच तो कोणतं आहे. बेस्ट राहील? ट्रायकोडर्माचा उद्देशच तो आहे की ट्रायकोडर्माची जेव्हा ट्रीटमेंट देताना तुम्ही तर मुळांना रोग लागू शकत नाही जर व्यवस्थित ट्रीटमेंट दिली असेल तर. अच्छा, ड्रेंचिंग आपले रूट कटिंग असतील म्हणजे आम्ही कटिंग मुळं फुटण्यासाठी लावल्यानंतर एक 4-8 दिवसानंतर थोडीशी ड्रेंचिंग सुद्धा करायला सांगतो. ड्रेंचिंग आपल्याला समजते ना, ड्रेंचिंग म्हणजे थोडस सोळायचं हा आहे. बरोबर, आळवणी करायची. मुळाला लागणारी रोग कमी होतात. बायो कंट्रोल एजंट ट्रायकोडर्माच्या 2 स्पेसीस सुंदर आहेत. धन्यवाद ओके. सर. पण संग्राम सर, साहेब आपण जे- धन्यवाद. वेळाच्या अभावी आपल्याला पुढच्या शेतकरी बंधूचा प्रश्न घ्यावा लागेल. वायकर सर, हा बोला. पुढचे शेतकरी बंधूंचा प्रश्न असेल किंवा त्यांना विचारायला सांगा प्लीज. आनंद गोरे सरांना काही विचारायचंय. आनंद गोरे सर, तर तुम्ही अनम्यूट करून विचारू शकता. त्यांचा प्रश्न आहे की मिक्सिंग ऑफ जीवामृत विथ बायो फर्टिलायझर. ऐकताय का? पण गोरे सर आपण ऐकतायत का? त्यांना अनम्यूट नसतील, म्यूट असतील म्हटलं. हा तर त्याचं उत्तर हे आहे की आपण जेव्हा बायो फर्टिलायझर जीवामृत मध्ये मिक्स करू इच्छिता ते अगोदर मिक्स करून ठेवायचं नाही. जेव्हा तुम्ही जीवामृत वापरणार आहात अशा वेळेलाच कोणत्याही प्रकारचं बायो फर्टिलायझर त्यात मिक्स करता येतो, पण वापरण्याच्या अर्धा तास 1 तास अगोदर, खूप अगोदर त्याला मिक्स करून ठेवू नये. कारण जीवामृत हा अनारोबिक असतो. जर तुम्ही त्यात जीवाणू खतं किंवा बायो फर्टिलायझर टाकली तर ही जीवाणूंची संख्या कमी होऊ शकते. त्यामुळं अर्धा 1 तास अगोदर जीवामृत वापरण्याच्या अर्धा 1 तास अगोदर आपण त्यावर बायो फर्टिलायझर मिक्स करू शकता. सर, एक अनिकेत म्हणून आहेत, त्यांनी सलाईन आणि सोडिक सॉइल साठी या जैविकांचा काही वापर होऊ शकतो का याविषयी विचारले. सलाईन आणि सोडिक साठी किंवा ज्या ठिकाणी जमिनी चोपण आहेत किंवा क्षारयुक्त आहे अशा जमिनीमध्ये आपण जैविक खतांचा वापर करू शकतो, पण आपल्याला रिझल्ट तितका चांगला मिळत नाही. हा पीएच जो असतो, सामू जो असतो, तो या जीवाणूंच्या पोषणासाठी हा उपयुक्त नसतो. म्हणून रिझल्ट जसे मिळावे तसे मिळत नाहीत, पण नक्कीच मिळतात. मी म्हटलं की 10% ते 30% पर्यंत अशी तफावत आहे. रिझल्ट मिळतो आपल्याला, पण त्याच्या उत्पन्नामध्ये फक्त 10% 15% वाढ होते. 25% 30% होण्याची अपेक्षा तिथे करता येत नाही. एक नेहा नवनागे आहेत, त्यांनी विचारले की पर्टिक्युलेट सॉइल कार्बन कशा पद्धतीने स्टेबल करता येईल मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करून. त्याविषयी कोणतेही मायक्रो ऑर्गॅनिझम वापरलं किंवा जैव खत जर आपण वापरलं तर डेफिनेटली पर्टिक्युलेट ऑर्गॅनिक कार्बन मध्ये स्टेबल किंवा स्थिरता येते. काळजी करायची गरज नाही, फक्त शेतकऱ्यांनी रेग्युलर वापर करण्याची गरज आहे. प्रत्येक पिकाला वापर करण्याची गरज आहे. धन्यवाद सर. आपण प्रश्न उत्तराचा कार्यक्रम आता इथेच थांबवूया. मी सर्व सहभागी मान्यवरांना विनंती करते की आभार प्रदर्शनानंतर सगळ्यांनी आपला व्हिडिओ ऑन करून ठेवायचा आहे. आपल्याला सर्वांचा एकत्रित एक फोटो घ्यायचा आहे. यानंतर मी आमच्या विभागाचे
सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सुरेशजी वायकर सर यांना आभार प्रदर्शनासाठी आमंत्रित करते व सर्व सहभागी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आपला व्हिडिओ ऑन करून ठेवावा. धन्यवाद. डॉक्टर सुरेशजी वायकर सर प्लीज. नमस्कार. भारतीय मृदविज्ञान संस्था शाखा परभणी तसेच मृदविज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी तसेच KVK हिंगोली आणि जालना यांच्या संयुक्त विद्यमानाने हा आजचा 5 डिसेंबरचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. मित्रांनो, आपल्याला सर्वप्रथम आभार मानावे लागतील ते थायलंडचे राजे भूमिबोल आदित्य तेज, ज्यांनी 70 वर्ष आपल्या शेतकऱ्यांच्या समस्यांना उत्तर शोधण्यात घातली आणि त्याचाच आधार घेऊन आज आपण हा 5 डिसेंबर जागतिक मृदा दिन हा साजरा करतो. कदाचित ही व्यक्ती नसली तर आज आपण हा 5 डिसेंबर जागतिक मृदा दिन साजरा करू शकलो नसतो. या विभागातर्फे मी सर्वप्रथम आभार मानणार आहे ते आमचे माननीय कुलगुरू डॉक्टर अशोक धवन सर यांच्या संकल्पनेतून हे अनोखा कार्यक्रम आज घडून आला. त्यानंतर मी आभार मानणारे आमच्या विभागाचे विभाग प्रमुख तसेच या कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता आणि प्राचार्य डॉक्टर सय्यद इस्माईल सर यांनी हे जैवविविधतेवरील सादरीकरण अत्यंत सरळ आणि सोप्या भाषेमध्ये आपल्या पुढे पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या या सादरीकरणासाठी विभाग हा त्यांचा अत्यंत ऋणाईत राहील. तसेच हा कार्यक्रम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र जालना, कृषी विज्ञान केंद्र हिंगोली यांचे सोनवणे आणि डॉक्टर शेळके यांनी पुढाकार घेतला. तसेच या कार्यक्रमामध्ये विविध शेतकरी तसेच आमचे गुरु डॉक्टर दिगंबर वडनेरकर सर सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. आमच्या विद्यापीठाचे विविध शास्त्रज्ञ तसेच या भारतीय मृदविज्ञान संस्था शाखेचे सचिव डॉक्टर प्रवीण वैद्य, सहसचिव पपिता गोरखेडे तसेच विभागातील डॉक्टर अनिल धुमक, डॉक्टर रामप्रसाद खंदारे, डॉक्टर स्वाती झाडे, डॉक्टर चिकसे, डॉक्टर जावळे आणि या विभागातील आमचे प्रत्युत्तर विद्यार्थी आणि डॉक्टर स्नेहल यांच्या या सहकार्याने हा समन्वयाचा कार्यक्रम अत्यंत चांगल्या रीतीने आपल्या पुढे पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. सर्वसाधारण 205 जणांनी या कार्यक्रमामध्ये भाग घेतलेला आहे. त्यांच्या या कार्यक्रमामध्ये सहभागासाठी आणि त्यांनी दिलेल्या वेळासाठी विभाग हा आपला आभारी राहील आणि यापुढे सुद्धा आपण अशा पद्धतीने समन्वयाने आपण कार्यक्रम करूया आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये सजीवता या मातीच्या सोबतच आणूया. एवढं बोलून मी आज थांबतो. धन्यवाद. ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं जे अध्यक्ष सदस्य स्वरूपात त्यांचे सुद्धा आभार. आणि मी डॉक्टर पपिता यांना सांगतो की अध्यक्षाच्या परवानगीने फोटो झाल्यानंतर हा कार्यक्रम संपेल. धन्यवाद सर. आपण ऑनलाईन रेकॉर्डिंग ठेवलेली आहे, त्यात सर्वांचे फोटो आलेलेच आहेत. परत एकदा मातीमध्ये काम करून सोने पिकवणाऱ्या माझ्या सर्व शेतकरी बंधू भगिनी आणि सर्व शेतकरी बंधू भगिनींना अधिक उत्पादन घेण्याकरता मदत करणारे सर्व कृषी शास्त्रज्ञ, कृषी अधिकारी सर्वांनाच जागतिक मृदा दिनाच्या शुभेच्छा देते व अध्यक्षाच्या वतीने आजचा हा कार्यक्रम आपण इथेच संपवतो आहे असे जाहीर करते. चॅट बॉक्स मध्ये आपले प्रश्न आहेत ते पाहिल्या जातील आणि आमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत त्यामध्ये कॉल करून आपल्या सर्व प्रश्नांचे आम्ही परत निरासन करू अशी ग्वाही देते. आजचा कार्यक्रम इथेच संपला असे सांगते. धन्यवाद सर्वांचे. धन्यवाद. धन्यवाद. बंद करायची का?
रेकॉर्डिंग बंद करावं लागेल.